Hello everyone. Today we will learn the new medicine that is Astrea resmosa. तर ही जी मेडिसिन आहे तर ती लक्षात कशी ठेवायची तर त्यासाठी एक मी स्मॉल स्टोरी बनवली. तर एक म्हणजे अडल्ट एक लेडी आहे जी की म्हणजे जिला मेन्सेस रिलेटेड प्रॉब्लेम आहेत. तर मेन्सेस रिलेटेड मग तिला काय प्रॉब्लेम आहे तर ते प्रोफ्यूज आहे म्हणजे खूप जास्त ब्लिडिंग होते म्हणजे युटेरस रडते अशी त्याला एक म्हणजे वर्ड दिलेला आहे. तर त्याच्यानंतर काय इरेग्युलर मेन्सेस आहे, डिले मेन्सेस वगैरे आहेत तिचे. मग ती फिट नसते त्यामुळे मग ती काय करते की सपोज असं कन्सिडर करा की ती रेस म्हणजे एस्टिया रेसमोजावरनं रेसमध्ये ती जाते, प्रेग्नंट असते आणि त्यावेळेस पण ती रनिंग करते आणि मग काय होतं की तिला रुमॅटिझम स्टार्ट होतं म्हणजे तिच्या जॉईंट्स मध्ये पेन होतं. ती काय करते एका ठिकाणी बसते, कोल्ड जे ड्रिंक आहे वॉटर वगैरे ते पिते, रुमॅटिझम डिसअपियर होतं आणि जे माइंडचे सिम्पटम आहेत तर ते अपियर होतात. मग ती बसलेली असते, मग ती असं इमॅजिन करा की ती क्लाउड कडे बघते आणि मग तिला ना क्लाउड जे येतं ते ढग म्हणजे काळे ढग दिसते. मेंटल सिम्पटम, मग मेंटल सिम्पटम मध्ये काय ब्लॅक म्हणजे काय की निगेटिव्ह थिंग असते ना, म्हणजे काय आहे की तिला इल्युजन आहे. त्यानंतर तिला फिअर आहे. आता फिअर ही निगेटिव्ह गोष्ट आहे ना, म्हणजे तिला फिअर आहे, फिअर ऑफ डेथचं काहीतरी रॉंग चुकीचं घडणार आहे बेबी सोबत असं तिला वाटतं. कन्फ्युजन वगैरे होतं, इल्युजन वगैरे होतं. नंतर काय होतं की हेडेक वगैरे होतं. हेडेकचं कॉजेशन आहे की हेडेक स्टार्ट फ्रॉम द कोल्ड थिंग म्हणजे कोल्ड थिंगमुळे होतं किंवा जे काही रुमॅटिझम आहे तर त्या रुमॅटिझम नंतर तिचं हेडेक स्टार्ट होतं. मग स्कायकडे बघून काय होतं की तिला ना बॅक पेन वगैरे होतं, खूप जास्त नेक मध्ये पेन असतं आणि बॅक मध्ये पेन असतं. व्हिजन ब्लर व्हिजन वगैरे होतं म्हणजे याच्यावर तुम्ही हे लक्ष ठेवा की तिला आयचे कंप्लेंट पण आहेत काही, तर त्यामध्ये तिचं ब्लर व्हिजन वगैरे होतं. तिचा हार्टचं जे काही पाल्पिटेशन आहे वगैरे तर ते वाढतं, म्हणजेच काय की हार्टच्या पण तिला म्हणजे काहीतरी कंप्लेंट्स वगैरे आहेत तिच्या. तर म्हणजे ही होती एक स्मॉल डिटेलमध्ये बघूया की तिचं कॉमन नेम वगैरे काय काय आहे. तर ते त्याचं कॉमन नेम जे आहे तर ते ब्लॅक कोश. त्यानंतर ह्याच मेडिसिनची जी फॅमिली आहे तर ती आहे रॅनाकुलसी फॅमिली आणि जे प्रूव्हर वगैरे आहेत तर ते आहेत मग जीन्स. त्यानंतर याचं जे इंट्रोडक्शन आहे तर त्या इंट्रोडक्शन मध्ये एक स्पेसिफिक असा पॉईंट आहे की ही जी मेडिसिन आहे तर तिला असं कन्सिडर केलं जातं की होमिओपॅथिक मिल्क फॉर द ॲलोपॅथिक बेबी. एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. त्यानंतर आहे की क्लिनिकल म्हणजे कुठल्या डिसीजसाठी किंवा सिम्पटमसाठी ही मेडिसिन दिली जाते, त्यामध्ये मग मेन्सेस रिलेटेड सिम्पटम असणार. त्यानंतर म्हणजे डिसमेनोरिया, हेडेक, रुमॅटिझम वगैरे ह्या सगळे कंप्लेंट असणार. त्यानंतर आहे की त्याच्यानंतर स्पियर ऑफ ऍक्शन. स्पियर ऑफ ऍक्शन म्हणजे की ती कुठल्या ऑर्गनवरती ही मेडिसिन ऍक्ट करणार, तर त्यामध्ये आहे की युटेरस आणि ओव्हरी वगैरे. नर्वस सिस्टम जे आहे तर त्या सिस्टमवरती पण ऍक्ट करणार. त्यानंतर आहे की पॅथोजेनेसिस, त्यामध्ये इरिटेशन वगैरे म्हणजे ऑलमोस्ट जे मेडिसिन मध्ये आहे तर ते हेच असतं की म्हणजे डिस्टर्ब करते नर्व सेंटर्सला वगैरे आणि इन्क्रीज करते आर्टरियल जे काही टेन्शन वगैरे आहे तर त्याला. त्यानंतर आहे की कॉन्स्टिट्यूशन. मग चिली असतो तर चिली म्हणजे की त्याला हॉट थिंग्स आवडतात आणि ज्या कोल्ड थिंग वगैरे आहेत तर त्याने त्याला ॲग्रेवेशन वगैरे होणार आहे. म्हणजे काय की तिला कोल्ड थिंगने तिच्या मेन म्हणजे जे कंप्लेंट्स आहेत ते ॲग्रेवेट वगैरे होतात आणि तिला वॉर्म थिंगने बरं वाटते. त्यानंतर आता आपण बघणार की त्याचे गायडिंग सिम्पटम, मेंटल सिम्पटम आणि बाकीचे अदर पर्टिक्युलर्स वगैरे. गायडिंग सिम्पटम मध्ये फर्स्ट सिम्पटम आहे तिचा की मेन्सेस रिलेटेड की ऑल कंप्लेंट्स आर वर्स ड्युरिंग द मेन्सेस. म्हणजे तिला मेन्सेस मध्ये सगळे तिचे कंप्लेंट म्हणजे ॲग्रेवेट वगैरे होतात. त्यामध्ये मग काय आहे की मेन्सेस तिच्या इरेग्युलर असतात, पेनफुल असतात आणि विपिंग युटेरसची टेंडन्सी असते म्हणजे खूप प्रोफ्यूज जे येतं ते ब्लिडिंग वगैरे होतं. त्यानंतर सेकंड जे आहे तर ते आहे सेकंड आहे की ती चिली पेशंट आहे. म्हणजे चिली पेशंट म्हणजे काय की तिला कोल्ड थिंगने ॲग्रेवेशन वगैरे होतं आणि वॉर्म थिंगने तिला बरं वाटतं. म्हणजे तिची कुठली पण कंप्लेंट असणार रुमॅटिझमची किंवा मेन्सेस हे सगळ्या कंप्लेंटमध्ये फक्त हे एक पॉईंट लिहायचा की ॲग्रेवेशन होतं तिला कोल्ड थिंगने आणि ॲम्युनेशन म्हणजे बरं वाटतं तिला वॉर्म थिंगने. त्यानंतर आहे मस्क्युलर सोअरनेस. मस्क्युलर सोअरनेस मध्ये काय आहे की म्हणजे ऑल ओव्हर द बॉडी तिला पेन फील होतं वगैरे. इलेक्ट्रिक शॉक सारखं पेन असतं, पेन लाईक इलेक्ट्रिक शॉक आहे. मेंटल सिम्पटम तर त्यामध्ये फर्स्ट आहे की तिला फिअर आहे. तर फिअर मध्ये कोणतं फिअर आहे की फिअर ऑफ डेथ पण आहे आणि फिअर आहे की समथिंग रॉंग थिंग विल बी हॅपन विथ बेबी, तर ते एक फिअर आहे. त्यानंतर आहे की फिअर ऑफ डेथचं पण आहे. त्यानंतर कन्फ्युजन आहे, इल्युजन वगैरे आहे आणि ही जी फिमेल आहे ना ती एक हिस्टरिकल फिमेल आहे म्हणजे ती स्वतःला इंजुरी पण करू शकते, इंजुअर टू हर सेल्फ. जी फिमेल असते तर तिला जे सेन्सेशन वगैरे आहे तर ते कसं आहे की एक ब्लॅक क्लाउड म्हणजे ती फिमेल जी ती खूप जास्त सॅड आहे. त्यानंतर निगेटिव्ह थिंकिंग खूप जास्त करते. ती क्रेझी फिमेल आहे आणि तिला मॅनिया पण आहे म्हणजे एक मेंटल डिसऑर्डर मध्ये कोणतं होतं की म्हणजे माऊस जे आहे तर ते तिच्या चेअरच्या अक्रॉस रन करतात वगैरे असं तिला इल्युजन वगैरे होतं. जी फिमेल आहे ना तर तिचा मूड चेंजेबल वगैरे असतो. फिमेल तर ती खूप सॅड असते म्हणजे सॅडनेस वगैरे आहे, मग ती खूप
क्राय वगैरे होते आणि ती टीयरच्या थ्रू म्हणजे ती एक्सप्रेस वगैरे होते. त्यानंतर की तिचा मूड चेंजेबल आहे. देन मग फिजिकल आणि मेंटल दोन्ही पण मूड सारखे चेंज वगैरे अपिअर होते आफ्टर द रुमॅटिझम फ्रॉम म्हणजे तिला कोणत्या गोष्टीने त्रास होतो किंवा कोणत्या गोष्टीमुळे तिचे कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होऊ शकतात. तर फ्राईटपासून एखादं फ्राईट वगैरे असेल किंवा बिझनेसमध्ये जर फेलर वगैरे आलं तर किंवा डिसअपॉइंटमेंट इन लव्ह, ओव्हर एक्झर्शन वगैरे झालं तर आणि चाइल्ड बिअरिंग म्हणजे ड्युरिंग द प्रेग्नन्सीच्या वेळेस किंवा मेन्सेसच्या पिरियडमध्ये पण कंप्लेंट ॲग्रेवेट वगैरे होतात. फर्स्ट जी कंप्लेंट आहे तर ती एक आहे हेडेक. मग हेडेकमध्ये कॉजेशन आहे तर कोणत्या कारणामुळे तिला हा त्रास होऊ शकतो. तर त्यामध्ये आहे आफ्टर द रुमॅटिझम हेडेक स्टार्ट होतं. त्यानंतर आहे की लोकेशन म्हणजे कुठे हेडेक वगैरे होतं. तर मग जे ऑसिपिटल रिजन आहे आणि ऑन द टॉप ऑफ द हेड तर या ठिकाणी तिचं हेडेक होतं. त्यानंतर आहे सेन्सेशन आणि ब्रुईज टाईपची फिलिंग असते. त्यानंतर आहे की कॅरेक्टर ऑफ द पेन म्हणजे त्या हेडेकचं जे पेन आहे तर त्याचं कसं असतं तर 3 टाईप ऑफ पेन असतं. त्यानंतर थ्रॉबिंग टाईप ऑफ पेन वगैरे टाईप ऑफ जे पेन आहे तर ते आहे. मेन्सेसमध्ये मॉडलिटीज काय आहे तर त्याच्यामध्ये ॲग्रेवेशन आहे. तर मोर फ्लोने तिला ॲग्रेवेट वगैरे होतं, त्रास होतो आणि बरं वाटतं. मग लाईन डाऊन पोझिशनमध्ये तिला बरं वाटतं. त्यानंतर दुसरी जी कंप्लेंट आहे ती म्हणजे प्रेग्नन्सीच्या रिलेटेड आहे. तर ड्युरिंग प्रेग्नन्सीच्या कंडिशनमध्ये कसं असणार की तिला ओमिटिंग वगैरे होतं आणि नोझिया लाईक फिलिंग असते ऑल टाईम आणि त्यानंतर विथ स्लिपीनेस म्हणजे तिला स्लिपी फील होतं. त्यानंतर पेन जे आहे तर ते पण खूप जास्त असतं, इलेक्ट्रिक शॉक सारखं शार्प पेन वगैरे असतं. पेन इन ॲबडोमिन आहे अँड पेन इन द हिप रिजन वगैरे तिथं पण असतं. त्यानंतर काय की लेबर लाईक पेन असतं. त्यानंतर हार्टच्या काही कंप्लेंट वगैरे आहेत. तर मग हार्टच्या कंप्लेंटमध्ये आहे की तिची पल्स जी आहे ती खूप क्विक वगैरे असते, खूप इन्क्रीज वगैरे होते. त्यानंतर तिला ॲग्रेवेशन वगैरे होतं लिस्ट मोशनने आणि रेस्टने तिला बरं वाटतं. त्यानंतर आहे की जनरल मॉडेलिटीजमध्ये आहे की म्हणजे ॲग्रेवेशन आहे. तर ॲग्रेवेशन आहे मग तिला कोल्ड थिंगने ॲग्रेवेशन वगैरे होतं. ड्युरिंग मेन्सेस पिरियडमध्ये पण होतं आणि सिव्हिअर फ्लोने पण होतं. त्यानंतर ॲम्ब्रिएशन आहे म्हणजे तिला ऑर्म थिंगने बरं वाटतं आणि लाईन डाऊन पोझिशनमध्ये पण तिला बरं वाटतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.